सध्या एक मोठी बातमी, कारण शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केलाय। गिरीश महाजन यांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय। देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट आहे। त्यांचं कार्य आणि त्यांचे कष्ट बघून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो। देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो। देवेंद्र फडणवीसांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्राक्रमाने ती वृद्धिंगत होत राहो असं अभिष्ट चिंतन त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो आहोत, अशा शब्दामध्ये पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे। तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि गिरीश महाजन यांच्या संकल्पनेमधून महाराष्ट्र नायक हे पुस्तक साकारण्यात आलं। या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची गती, त्यांचं काम बघून मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ मला आठवतो असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय। महाराष्ट्र नायक या पुस्तकामध्ये शरद पवार यांची फडणवीसांच्या प्रती असणारी ही प्रतिक्रिया छापण्यात आली आहे। तर ही गती आणि ते माझ्या वयाचे होईपर्यंत कायम राहो, वृद्धिंगत होत राहो असं म्हणत पवार यांनी फडणवीसांवरती कौतुकाचा वर्षावही केलाय आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। अभिषेक, एकूणच शरद पवारांकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुठेतरी कौतुकाचा वर्षाव आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतनं महाराष्ट्र नायक हे पुस्तक जे आहे ते साकारल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। या संदर्भात राज्यपालांकडनं आज या पुस्तकाचं विमोचन देखील करण्यात आलं आणि कुठेतरी या संपूर्ण पुस्तकामध्ये शरद पवार यांच्याकडनं देखील एक लेख लिहिण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न देखील पडतो। असं देखील एकूण शुभेच्छाचा वर्षाव करत अशा प्रकारे शुभेच्छा देखील आपल्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडनं देखील भविष्यात फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याचं देखील ते बोलून दाखवताना पाहायला मिळतं आणि कुठेतरी मुख्यमंत्र्यांवर कुठेतरी जे आपल्याला स्तुतिसुमने आहेत ती उधळताना ही दोन्ही नेते दिसतात। अगदी खरं तर अभिषेक, विरोधामध्ये असणारे हे जे नेते आहेत म्हणजे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, आतापर्यंत आपण एकमेकांवरती आरोपांच्या फैरी झडताना बघितल्यात। मात्र एकूणच केवळ वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन नाही तर कामाविषयी असणारी निष्ठा, प्रामाणिकपणा या सगळ्याचा उल्लेख सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलाय कौतुक करताना। नक्कीच एकूणच कामाची जी त्यांची गती आहे ती अफाट असल्याचं देखील लेखामध्ये हे शरद पवार बोलताना दिसत आहेत आपल्याला। एकूणच प्रामुख्यानं मुख्यमंत्री पदावर असलेल्या लोकांसंदर्भात भाष्य करताना अशा प्रकारचे वक्तव्यही आपल्याला येताना पाहायला मिळत असतात। एकूण या अगोदर जर का पाहायचं तर उद्धव ठाकरे यांच्यावर वक्तव्य करताना त्यांच्याकडनं देखील कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळालेला होता। मात्र जे पुस्तक लोकमाता सांगाती आहे त्यामध्ये मात्र काही दुसरा आपल्याला जो भाग आहे तो देखील शरद पवार यांच्या आपल्याला पाहायला मिळालेला होता। एकूणच आजचा जो हा लेख आहे तो वाढदिवसानिमित्त हा लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील शरद पवार करताना दिसतात। एकूणच अनेकदा आपण टीका करताना देखील पाहायला मिळालेले आहेत। मात्र आज वाढदिवसाचा निमित्त आहे आणि सोबतच ह्या पुस्तकाचं विमोचन देखील होताना पाहायला मिळालं आणि त्यामुळे त्या पद्धतीचा लेख देखील हा लिहिलेला दिसतोय। अगदी अभिषेक, आणखी कोणाकोणाच्या प्रतिक्रिया आहेत या पुस्तकामध्ये आणि फडणवीसांविषयी कोणी काय पद्धतीनं कौतुक केलंय? यामध्ये जर का पाहायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव शरद पवार यांच्यासोबतच आपल्याला इतर नेत्यांचा देखील यामध्ये पाहायला मिळतो। स्वतः गिरीश महाजन यांच्याकडनं देखील अशा प्रकारचा लेख जो आहे तो पाहायला मिळतो आहे। सोबतच नितीन गडकरी असतील यांच्याकडनं देखील एक लेख लिहिण्यात आलेला आहे। विकासाचा ध्यास असलेला कार्यकुशल नेता अशा प्रकारचं एक स्टेटमेंट जे आहे ते देखील आपल्याला नितीन गडकरी हे आपल्या लेखातनं करताना पाहायला मिळत आहेत। सोबतच इन्फ्रामॅन अशा पद्धतीनं
एक नाव असेल हे देखील आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचं दिसतं आहे. एकूण उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांच्याकडनं देखील पित्याचा वारसा समर्थपणे चालवणारा मेहनती नेता अशा प्रकारचा एक लेख जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडनं देखील इथं लिहिण्यात आल्याचा आपल्याला दिसतो आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याकडनं देखील एक लेख लिहिण्यात आलेला आहे. सोबतच जर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्याकडनं देखील लेख लिहिला आहे आणि हा अतिशय गंमतशीर असा लेख आहे जिथं मैत्री जपणारं नेतृत्व अशा प्रकारे एकूण या लेखचा आपल्याला जो हेडलाईन आहे ती आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतं आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील यांच्याकडनं देखील लेख लिहिण्यात आलेला आणि एकूणच अनेक असे नेते आहेत ज्यांच्याकडनं हा या पुस्तकामध्ये या कॉफी बुक टेबल मध्ये आपल्याला लेख दिसतात. अगदी फडणवीसांना भविष्यामध्ये केंद्रामध्ये सुद्धा महत्वाची जबाबदारी मिळू शकते असं म्हणत खरं तर अभिषेक उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलंय, त्याविषयी काय सांगाल? नक्कीच उद्धव ठाकरे यांच्याकडनं या लेखामध्ये जर का पाहायचं तर अनेक कौतुकं देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. मात्र त्याच वेळी एकूणच पाहायचं तर कुठंतरी जे त्यांचं विजन आहे त्या पद्धतीनं जर का पाहायचं तर केंद्रामध्ये देखील ते समर्थपणे काही गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळू शकतात अशा प्रकारचं विधान देखील आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे करू पाहत असल्याचं दिसतं आहे. एकूणच अतिशय कौतुक देखील यामध्ये आपल्याला या लेखामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं होताना पाहायला मिळत आहे. हुशार असेल, प्रामाणिक राजकारणी असेल आणि सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा नेता अशा प्रकारे संपूर्ण जे लेखामध्ये जो भाग आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. सोबतच राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक विविध विषयांमुळे अडचणींचा सामना देखील त्यांना करावा लागला तरी त्यांनी अतिशय अभ्यासू आणि मुसद्दी स्वभावाने आव्हानांचा सामना केला अशा प्रकारे देखील काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न उद्धव